गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे राजीव आणि स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील शिवा ऑन स्ट्राईक. थोडासा फास्ट केलायचा आपण सूचना येत आहेत. आपण थोडासा फास्ट केला. सामना स्पीडअप करा आपण. आणि सामना सुरू होता. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळतात मिड विकेटच्या दिशेला आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सिद्ध करतोय फलंदाज शिवानं ठोकलाय. पहिल्या बॉलवरती चौकार. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत धावा मिळतात एकूण 2 या बॉलवरती आणि धावसंख्या 2ने पुढे सरकेल 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ गोलंदाज राजीवचा. पुन्हा एकदा सज्ज होतो राजीव गोलंदाजी मार्गवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका नक्कीच ऑन साईडला खेळतायत. स्वतः गोलंदाज येतील बॉलपर्यंत. शॉर्ट मिडांवरनं खेळाडू येतील तोपर्यंत धाव मिळते 1 आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते आहे. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात GTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा नक्कीच कव्हर करतोय. त्याचे फाउंडर आहेत नक्कीच आमचे मोठा गावचे जळपेजादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट असेल. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल. फटका चांगल्या ऑन साईडला खेळलेत आणि मिड विकेटला खेळाडू उपस्थित. फेकी येईल तोपर्यंत धाव मिळते 1 आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खातं खुलं झालं. फलंदाज आपण पाहतोय सचिनचं देखील 1 या धावसंख्येनं अकाउंट ओपन करतोय. स्ट्राईकला फलंदाज शिवा ऑन स्ट्राईक. राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत. कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित असतील आणि थोडंसं फंबल होत आहे. थोडीशी मिसफील होते. जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत धावा मिळतात 2 आणि धावसंख्या 2ने पुढे सरकेल 10 या आकड्यावरती पोहोचतो आहे संघ विदर्भ वॉरियर्स टीम. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा राजीव कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू समोर खेळले. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित आणि पायाच्या साह्यानं बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल जातो आहे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीज आहे. थोडंसं स्पीडअप करून खेळा आपण. 6 षटकांचा सामना आहे. टोटल 12 षटकं नक्कीच आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर येते दुसऱ्या षटकामध्ये सचिन पाठक सिनियर खेळाडू आहेत या संघाचे कल्याण किंग्स टीमचे आणि स्ट्राईकला फलंदाज सचिन ऑन स्ट्राईक. स्ट्राईकला फलंदाज सचिन ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्गवरती देखील सचिन पाठक. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. विकेट किपर मात्र या ठिकाणी बीट होत आहेत. चुकी होते विकेट किपर करणं आणि
थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॉलला अडवण्याचा प्रयत्न, धावा मिळतात एकूण 2, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि बाईकच्या स्वरूपाने या धावा मिळतात. पंचांच्या भूमिकेमध्ये एस पी पॅनलचे पंच बाळा माने सर आपल्याला पाहायला मिळतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तर यावेळेचा चेंडू नक्कीच ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टमची लाईन ठेवली जाते आणि पडल्यानंतर नक्कीच खेळाडू बीट होत आहेत, फलंदाज बीट होत आहेत पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या एकूण धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतील. बिनगडी बाद. चांगली सुरुवात पाहायला मिळते विदर्भ वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून. सचिन पाठक ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. दिशा इन चेंडू येस आउटसाईड डी ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. धावसंख्या नक्कीच अतिरिक्त धावेबरोबर पुढे सरकेल 18 या आकड्यावरती. पहिला सामना आपण पाहिला ठाणे टायगर्स विपक्ष मुंबई लेजेंड्स या दोन टीममध्ये आणि सामना जिंकला तो मुंबई लेजेंड्स या टीमनं. अनेक सारी पारदर्शकता देखील आपल्याला पाहायला मिळाली. येस नो चेंडू असेल कारण की पिचच्या भरपूर बाहेर चेंडू होत आहेत पंच सांगतायत. नो बॉल पंच फ्रीट असेल. यस फ्रीटची संधी आली आहे. फलंदाज असिस्ट स्ट्रायकरवरती शिवा ऑन स्ट्राईक. पुल करतात फटका चांगला खेळाडू उपस्थित मिड विकेटला त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. टिप शॉट पाहायला मिळते. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आणि धाव मिळते. एक धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचते. या षटकामध्ये आतापर्यंत बॉल झालेच. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि एकूण धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज सचिन पाठक यांनी. फुलटॉस चेंडू होता परंतु फायदा उचलू शकले नाहीयेत आणि ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळून काढतायत. लॉंग ऑनला पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित राजीव येत आहेत आणि धावसंख्या 1 पुढे सरकती आहे. 24 या आकड्यावरती संघ पोहोचतोय विदर्भ वॉरियर्स टीम. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर सचिन ऑन स्ट्राईक. पुढे येऊन खेळता फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवरती येतोय चौकार. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदर्भ वॉरियर्स संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. डीज आहे.
गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेट. खराब चेंडू फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट न फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आकड्यावरती येस पंच आम्ही देखील इथून पाहिलं की एक्झॅक्ट आज षटकार होता, परंतु पंचांचा इशाऱ्यानं हे फार गरजेचं होतं आणि पंचांनी चौकाराचा इशारा दिला होता. षटकार असेल ओव्हर द विकेट. समोर खेळतात फटका चांगला आहे. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि धाव मिळते एक धावसंख्या. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 36 या आकड्यावरती पोहोचतो आहे संघ विदर्भ वॉरियर्स टीम. थोडीशी मागणी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते सुशील पाटील यांच्या माध्यमातून. दिशाहीन चेंडू आउटसाइड डी लेग स्टंप. पंचांचा इशारा वाईटचा येतो. धावसंख्या 37 या आकड्यावरती पोहोचतोय विदर्भ वॉरियर्स टीम. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढतात खेळाडू उपस्थित असतील. एक्स्ट्रा कव्हर रिझनला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2ने पुढे सरकते 39 धावा फलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत बॉल झालेत 5 चेंडूंचा खेळ होतोय. एक चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळतात. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. फेकी चांगली येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा देखील समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 41 विदाउट लॉस ऑफ विदर्भ वॉरियर्स टीम. 41 या धावसंख्येवरती पोहोचलाय संघ विदर्भ वॉरियर्स डीज आहे.
लागते झेलची संधी, परंतु विकेट किपर पोहोचू शकत नाहीयेत. असं वाटलं की नक्कीच कोणतं टेडी त्या ठिकाणी धावत आहे. असे विकेट किपर होते आमचे. आणि एकूण धावा मिळतात या बॉलवरती 2. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 64. 64 धावा धावफलकावरती चांगली धावसंख्या उभी केली आहे विदर्भ वॉरियर्स या टीमने. भरपूर चांगले एन्जॉयमेंट पाहायला मिळते आणि नक्कीच आपण पाहतोय खूप चांगला खेळ देखील रंगतो मैदानाच्या आतमध्ये आणि खूप चांगले हे व्यासपीठ आणि खूप चांगलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला खेळतात खेळाडू उपस्थित. एक धावी ते मिळते आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 65 या आकड्यावरती पोहोचती आहे. 5वं षटक मार. स्ट्राईकला फलंदाज येतात तेजेश ऑन स्ट्राईक. तेजेश ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता फायदा उचलू शकले नाहीयेत. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे येतोय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक धाव इथे मिळते. धावसंख्या 66 या आकड्यावरती पोहोचते. गिरीश सर ओव्हर द विकेट आता यार. स्ट्राईक एंडला फलंदाज शिवा सर क्या बात आहे. जागा बनवून खेळलेत. ऑप्शनच्या बाहेर निघाले आणि जागा बनवली. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो आणि क्या बात आहे. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील अर्धशतक ठोकलंय ते या स्पर्धेमध्ये शिवा सरांनी. एकदा जरा जोरदार टाळ्या जरा बॅट वरती करायची शिवा सर. वेल प्लेट. 50 धावा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 70 या आकड्यावरती. 50 कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा शफल होत आहेत आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा स्ट्रोक खेळतायत. धाव मिळते. चला एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकने धावसंख्या पुढे सरके 71. 71 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. 51. 51 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करत आहेत शिवा सर. थोडासा थकवा जरूर जाणवतोय परंतु खूप चांगली बॅटिंग केली. इम्प्रेस केले प्रभावित केले या पहिल्याच इनिंग मध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेटला खेळून करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावबाची संधी फेकी ॲक्युरेट नाही आहे. 2 धावा मिळतात. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 73. 73 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5वा समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा धावफलकावरती विदर्भ वॉरियर्स या टीमच्या. आणि अजून एक खेळाडू रिटायर्ड डीजे. धावसंख्या धावफलकावरती 73. 73 धावा धावफलकावरती. अंतिम षटक मार्गस्थ असेल आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज येत आहेत राजीव. राजीव सर येतात अंतिम षटकामध्ये. डेट ओव्हरचं षटक असेल. स्लोक ओव्हरचं षटक असेल. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये नेहमीच मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत असते कारण की या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची विकेटची पर्वा केली जात नसते. थोडंसं वेगळं रनअप त्यांचं पाहायला मिळत आहे. राऊंड द विकेट. सर शेपल होऊन खेळतात. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळलेत आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
तायवाडे त्यांचं आडनाव नक्कीच आपण पाहतोय अंकित तायवाडे जे खूप चांगली सुरुवात आपल्या नक्कीच टीमसाठी पुन्हा एकदा करतायत आणि धावांचा वेग मात्र जसाच्या तसा पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे शिवा यांनी नक्की इम्प्रेस केलं त्यांच्या जोडीला सचिन देखील होते आणि दोघांमध्ये खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहिली आणि तदनंतर रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावरती येत आहेत अंकित सर आणि खूप चांगली बॅटिंग. धावसंख्या पोहोचली एकूण 81 या आकड्यावरती. राजीव तयार राऊंड द विकेट. यावेळेस क्या बात आहे ऑन साइडला फेकून दिलाय चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग हिट षटकार. फलंदाज अंकित. धावसंख्या पोहोचली एकूण धाव फलकावरती 87 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक मार्गस्थ आणि या षटकातील चेंडू एकूण झालेत 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील. राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू क्या बात आहे आणि पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शंभर धावा कंप्लीट होते की आणि यावेळेस आकाशाला गवस निघाणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. अंकित ऑन फायर. अंकित ऑन फायर. धावसंख्या पोहोचली आहे षटकारानंतर एकूण स्कोर 99 आकड्यावरती पोहोचले आणि एक चेंडू अद्याप शिल्लक असेल आणि 100 धावा कंप्लीट होतील का या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये. अर्धशतक देखील आपण पाहिलं शिवा यांच्या बॅटमधून आलं आणि खूप चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली इम्प्रेस केलं आणि आता स्ट्राईक केलं फलंदाज पुन्हा एकदा अंकित ऑन स्ट्राईक आणि यावेळेस लाईन पाहावी लागेल. यस पंच आमच्याकडे जरूर वळतील. बाळा माने सर यस वाईट बॉल आउटसाईड दी ऑफस्टम होता चेंडू ऑफस्टमच्या भरपूर बाहेर जात होता. यस पंचांनी पाहिलं आणि वाईट +1 एकूण 2 धावा मिळतात आणि 101 धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कुठल्या आहेत त्या म्हणजे विदर्भ वॉरियर्स या टीमने. क्या बात आहे. आणि यावेळेस मिस टायमिंग होतोय खेळाडू उपस्थित झेलचा प्रयत्न नाहीये. वेट अँड वॉच आपल्याला पाहायला मिळते. वाट पाहिली बॉलची आणि 2 धावा मिळत आहेत अंतिम बॉलवरती. अशा प्रकारे पहिले सत्र कंप्लीट 6 षटकांचा खेळ समाप्त होता आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवली आहे ती स्कोरबोर्डवरती विदर्भ वॉरियर्सच्या टीमनं 103 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप चांगली बॅटिंग शिवा यांनी देखील इम्प्रेस केलं. अंकित देखील आले त्यांनी देखील खूप चांगली बॅटिंग आणि सचिनच्या माध्यमातून देखील खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तर 104 धावेचं लक्ष असेल ते कल्याण किंग्स या टीम समोर. डीज आहे.
पद्धतीने फाईट करतोय, ज्या पद्धतीने विदर्भ वॉरियर्सने टॉस गमावल्यानंतर 103 धावा बॅटिंग करत असताना गेल्या. पुढची मॅच कल्याण किंग्स वर्सेस ठाणे टायगर्स मध्ये, आणि ठाणेने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करणार आहेत. ठाणे बॅटिंग करणार आहे. थोडंसं प्लॅनिंग आपण बघितलं तर चेंज झालं ठाण्याचं. आता ते बॅटिंग करणार. ते आवश्यक पहिला चेंडू वाईड बॉलचा इशारा पंचांचा, पण नंतर बाहेर निघतोय. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत रवी राजदेव, आणि बॅटिंगसाठी आहेत जिग्नेश ठक्कर आणि सचिन पाठक असे दोन बॅटर कल्याणकडनं. हो, खाली राहिलाय. कमबॅक चांगला होता. मागचा चेंडू बाहेर पडला, उसळणारा होता चेंडू, थोडासा खाली राहिला. डॉट बॉल. कमबॅक करत असताना एक धाव. खरं तर जवळजवळ 17ची धावगती हवी. हा चेंडू कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने खेळत असताना क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे. केवळ एकच धाव. अकाउंट ओपन होते. स्ट्राईकला जे बॅटर होते आपण बघितलं, आता खूप चांगली बॅटिंग करतायत. बॅक टू द बॉलर. कॉटन बॉल. पहिला विकेटचं पतन, पहिला धक्का. हलक्या हाताने प्लेस करताय. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. रन आउट. वन मोर विकेट डाऊन. एंटर होतात. दोन विकेट गमावल्यात.
104 धावा करायच्या. लक्ष्य फार मोठं आहे आणि सुरुवात मात्र त्या हिशोबाने आपण बघितलं तर खराब होते. 2 विकेट गमावलेले आहेत. लवकर बघूया इथून कमबॅक करतायत का. जी इनिंग आपण बघितली विदर्भासाठी खेळले डॉक्टर शिवा, 51 केल्या, हाफ सेंचुरी. कुठल्याही बॅटरसाठी ही नेहमीच सन्मानाची गोष्ट असते. जसं एखाद्या बॉलर्सने 5 विकेट घेतले, हॅट्रिक घेतली, मेडन ओव्हर फेकली, तसंच बॅटरसाठी हाफ सेंचुरी पूर्ण करणं, सेंचुरी पूर्ण करणं किंवा जास्तीत जास्त धावा करणं हे त्याचं मेन काम असतं. हो, सुंदर चेंडू पॉईंटच्या दिशेने, सिंगलने स्ट्राईक रोटेट करताय. सिंगल डबल्सने लक्ष चेस करता येणार नाही. खरं तर हे सगळे डॉक्टर्स, त्यामधील काही असे प्लेयर्स आहेत जे खेळलेले आहेत रेग्युलर. सगळ्यात सिनियर क्रिकेटपटू आपण बघतायत, सिनियर सर आमचे शॉर्ट कव्हरला फिल्डिंग करत आहेत. आणि बघा, मला वाटतं वय त्यांचं 50 प्लस आहे, पण बघा काय पोझिशनमध्ये आहेत, एकदम अलर्ट आहेत. फिटनेस खूप चांगला आहे. डॉक्टर सगळ्यांसमोर आदर्श निर्माण करत आहेत. जर डॉक्टर पेशंटला सांगत असतात की तुम्ही तुमच्या फिटनेसवरती ध्यान द्या, तर ते स्वतःही त्या गोष्टी करत असतात. त्यामुळे तुम्हाला हे सगळे डॉक्टर्स आपण बघितलं तर एकदम फिट दिसत आहेत, तंदुरुस्त दिसत आहेत आणि ते असायला हवेत. खूप मोठं योगदान समाजासाठी डॉक्टरांचं असतं. आणि कोविड काळात खरं तर आपण बघितलं की डॉक्टर्सने कित्येकांचे जीव वाचवले, कित्येकाने आपली साथही सोडली. पण तो काळ प्रत्येकासाठी कठीण होता. संपूर्ण देशावरती कोरोनाचं संकट आलं आणि त्यानंतर आपण बघितलं अनेक ठिकाणी कोविड सेंटर उघडले गेले. कित्येक डॉक्टर्स असे असतील की जे छोटे मोठे क्लिनिक होते ते तर बंदच होते, पण जे कोविड सेंटर होते ते सुरू होते. तिथे कित्येक डॉक्टर्सनी आपल्या जीवाची पर्वा न करता कित्येकांनी स्वतःचा जीवही गमावलेला आहे. पण कित्येक डॉक्टर्सनी खरं तर कित्येकांचे जीव वाचवले देखील आहे. 140 करोड आपली लोकसंख्या आणि अनेक असुविधा निर्माण होत होत्या, पण अशा प्रतिकूल परिस्थितीत ते सगळे लढले. हो, सुंदर चेंडू आत आला होता, पडल्यानंतर ऑफ ब्रेक होता. पॉईंटच्या दिशेने जातोय. यष्टांच्या मागे यष्टी रक्षक कीपर आहेत. कीपरच्या भूमिकेत हर्षल आहेत. कीपर म्हटलं की आम्हाला MS ची आठवण येते. सगळ्यात पहिले आपण किरण मोरे, सय्यद किरमान यांना बघितलं, नयन मोंगियाला बघितलं, विजय यादवला बघितलं. ओहो, गुड कॅच. आणखीन एक बॅटर जाईल. क्षेत्ररक्षक होते अभिजित याने डिप्लॉय झेल आणि संपला. आणखीन एक खेळ मैदानावरती बॅटरचा. मयंक साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून हे संगीत सादर केले जाते. मोनिश यांचा DJ जे बिनारचे आहेत ते न्यू बॅटर मैदानावरती येत आहे. अभिजित ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. हो, डायरेक्ट हिट, पण एकच धाव मिळेल, बॅकअप मिळते. तोपर्यंत एकूण स्कोअर झालाय धावफलकावरती बघतो आपण 7 धावा झाल्यात आणि 2 ओव्हर कंप्लीट. 3 विकेट गेल्यात, 7 झाल्यात. म्हणजे अजूनही आपण बघितलं तर 97 करायचे आहेत आणि त्या देखील 4 ओव्हरमध्ये. लक्ष फार मोठं आहे. दबाव पूर्णपणे दिसतोय. मागच्या मॅचमध्ये 60 चेस झाल्या नाही ठाणे टायगर्सला, पण इथून विदर्भाने इम्प्रेस केलं. खूप जबरदस्त बॅटिंग केली. 103 धावा आणि दाखवून दिलं की नक्कीच आमच्यामध्ये अफाट गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेच्या साह्याने आम्ही इथून चांगलं क्रिकेट खेळू. सुंदर चेंडू. हो,
एका हाताने पकडायचा होता झेल, नाही पकडता आला, झेल ड्रॉप झालाय. पण एफर्ट चांगले होते. गुड फिल्डिंग, वेल स्टॉप. झेल सुटल्यानंतर लगेच त्या गोष्टी विसरायला हव्यात. स्वतःवरती दबाव येऊ द्यायचा नसतो. या गोष्टी घडत असतात. हो, सुंदर चेंडू. कट करायचा होता, ड्रिल करून दाखवत आहेत कुठे खेळायचं होतं, पण हा डॉट बॉल. हा सामना एका बाजूने झुकत चाललेला आहे. विदर्भाने धावा इतक्या जास्त केल्या 6 ओव्हरमध्ये की तो प्रेशर पूर्णपणे बघायला मिळतोय. हवेत झेलची शक्यता. गुड कॅच. यष्टांच्या मागे हर्ष सर झेल टिपतायत. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय. हो, कट करतायत. यावेळेस मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा पार, फरार, चौकार. पण आउटफील्ड प्रचंड फास्ट होते आणि त्याचमुळे हा चेंडू सीमा रशीच्या बाहेर गेला. हा चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर. करा पिचिंग. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. पानसरे सर पंचांच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत बाळा सर, JP पॅनलचे अत्यंत टॅलेंटेड अंपायर. मॅच पूर्णपणे वन साइडेड. ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षक आपण बघताय डीपमध्ये. राजेश होते, राजेश्वर. तर पहिली मॅच ही आपण बघितलं जिथे मुंबई लेजंड्सने विजय प्राप्त केला. हो, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रवी आहे तिथे लॉंग ऑफला आणि आमचे ऑफिशियल फोटोग्राफर त्या ठिकाणी बघू शकाला. या मैदानावरचे एक सुंदर सुंदर क्षण टिपण्याचा प्रयत्न करत आहेत जे आठवणीच्या रूपाने आपल्याजवळ राहतील. यूट्यूबला तर हे व्हिडिओ असतीलच. यूट्यूबला तुम्ही कधीही बघू शकता. कधीही तुम्हाला आठवण आली 2 वर्षात 3 वर्षात की आपण 2024मध्ये कशा पद्धतीने खेळलो होतो, कसं जिंकलो होतं. आणि जर कुणाला दाखवायचं असेल आपल्या घरातल्यांना, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं शिवा सरने 51 केल्या, विदर्भने 103 धावा केल्या. ही इनिंग त्यांना दाखवायची असेल कुणाला आपल्या हितचिंतकाला किंवा आपल्या नातेवाईकाला, तर यूट्यूबवर ते सर्च करू शकतात कधीही. GTC अत्यंत नामांकित अशी ही वाहिनी. चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तेजस होते त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. आणि बघा ओव्हर थ्रू झाला होता जरूर, पण दुसऱ्या बाजूने रिस्पॉन्स नाही मिळाला. धावफलकावरती 16, 88 करायचे आहेत. 88 पाहिजेत आणि 17 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो, आत आलाय. रॉंग वन होता. चांगला चेंडू. आज आपण बघितलं इम्प्रेसिव्ह बॉलिंग पहिल्या मॅचमध्ये आपण बघितली मुंबई लेजंड्सची. आणि आता विदर्भ इम्प्रेस करत असताना मैदानावरती बघूया कल्याण किंग्स इथून कुठपर्यंत मजल मारतोय. हो, लेग स्टंपवरती चेंडू. नक्कीच वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. नियम क्रमांक 22 इथे लागू होतो. आता 42 नियममध्ये आपण बघितलं काही क्रम बदलले 2017मध्ये ऑक्टोबरमध्ये. 25 क्रमांकावरती या नियमाला
जो आधी 22 होता. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफला, झेलची शक्यता, झेल डिप्लाय, रवी होते, रवी राज याने डिप्लाय झेल आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज जाईल डगआउट मध्ये. आनंद आनंद सर मैदानात येत आहेत. तर स्कोर झालेले 17 आणि विकेट किती गेले एकूण 5, म्हणजे अर्धा संघ डगआउट मध्ये. अजूनही भरपूर धावा करायचे आहेत. 87, 15 चेंडूत, म्हणजे सगळेच बॉल षटकार मारावे लागतील जवळजवळ आता. ओव्हर पिच फुल लेंथ डॉट बॉल येतोय आणि हे षटक क्रमांक सुरू आहे. आपण बघताय 4थं. 6 ओव्हरची मॅच, पण या मॅचमध्ये कुठलाही रोमांच नाही आहे, रंगत नाही आहे, थरार नाही आहे आणि प्रेक्षकांना तो हवा असतो. आतमध्ये येतो चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. डॉट चेंडूंची एक सिरीज सुरू आहे, मालिका सुरू आहे आणि पूर्णपणे आता हा सामना हळूहळू विदर्भाच्या बाजूने झुकलेला आहे. इथून आता कल्याण किंग्स कमबॅक करेल याचे काही चिन्ह दिसत नाही. आणखीन एक स्टॉम्पिंगची चान्स मिस झाली आहे. हर्षल होते यष्टांच्या मागे पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि ग्लोव्ज घालून त्या ठिकाणी ते किपिंग करत आहे. प्रत्येक मॅचमध्ये आपण 4 खेळाडू असे निवडतो. त्यामध्ये आपण एक सामनावीर, एक बेस्ट बॅट्समन, एक बेस्ट बॉलर, एक बेस्ट फिल्डर अशा पद्धतीने आपण निवडतो. मागच्या मॅचमध्ये आपण तेच केलं. एकूण 4 पारितोषिकं दिली जातात प्रत्येक मॅचमध्ये. एक चांगली संकल्पना आहे. प्रत्येक खेळाडूला एक मोटिवेशन मिळावं, प्रत्येकाला इथून काही ना काहीतरी घेऊन जाता येईल. भले तो सुपर 8मध्ये पोचो, टॉप 4मध्ये पोचो किंवा टॉप 2मध्ये पोचो ना पोचो, पण प्रत्येक मॅचमधून इथून 4 खेळाडू निवडले जातात जेणेकरून घरी जाताना एखादी ट्रॉफी, एखादं बक्षीस दाखवता येईल की आम्ही खेळलो, या मॅचमध्ये आम्ही एक चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. जरी आमचा प्रवास त्या स्पर्धेमध्ये पुढे शेवटपर्यंत नसला तरी आम्ही इथून काही ना काहीतरी घेऊन आलो आहे. पोल करण्याचा प्रयत्न, इथे झेल होईल का? नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला गेला, तोपर्यंत एकच धाव. शिवा सरांनी इम्प्रेस केलं. मी मगाशीच म्हटलं की सगळेच खेळाडू रेग्युलर खेळणारे असतीलच असं नाही. काही जण भरपूर क्रिकेट खेळलेले असतात, मुरलेले असतात, त्यांच्याकडे तितका वेळ असतो, टॅलेंट असतो. काही जण कधीतरी वर्षातून हा योग येतो, त्यामुळे मैदानावरती उतरत असतात आणि त्यामुळे त्यांना तसा परफॉर्मन्स देता येत नाही. पण आपण एकत्र येतो, वर्षातून एकत्र येतो, एकमेकांना भेटतो. कारण या सगळ्या मंडळींना एकत्र यायला फारसा वेळ मिळत नसेल. प्रत्येकजण आपल्या हॉस्पिटलमध्ये, आपल्या क्लिनिकमध्ये प्रत्येकजण व्यस्त असतो. हा चेंडू ओव्हर द बॉलर हेड, सरळ खेळतायत, रवी आहेत, लॉंग ऑफरनं जाऊन चेंडू उचलत आहेत, तोपर्यंत एकच धाव. औपचारिकता, फॉर्मॅलिटीज पूर्ण केली जाते. लहानपणी आपण जेव्हा एखादी मॅच हरायला लागलो की म्हणायचो देऊन टाकली, पुढच्या मॅचचा टॉस उडव, पण तसं होत नाही. खरं तर जशा आपण या मोठ्या स्पर्धा ठेवत असतो, तुम्हाला ते चेंडू पूर्णपणे टाकावे लागतात. चेंडू आला यावेळेस डॉट बॉल. विदर्भने नक्कीच डंका वाजवलेला आहे, धोक्याची घंटा वाजवलेली आहे आजच्या दिवसामध्ये. 103 धावा केल्यात. यावरून येणाऱ्या संघांना त्यांच्या समोर खेळताना नक्कीच एक दबाव त्यांनी आत्ताच निर्माण केला पहिल्या मॅचमध्ये. हवेत झेल कोण घेणार प्रश्न नाही झालं. कॉर्डिनेशन, कॉलिंग नाही, कोणीच कोणाला काही बोललं नाही. का तर संवाद फार महत्त्वाचा असतो. जर गोलंदाज म्हटले असते की तू घे किंवा मी घेतो तर हा झेल घेता आला असता, पण दोघेही एकमेकांना बघत राहिले.
पण हरकत नाही, झेल जरी पकडला नाही तरी विदर्भ हा सामना जिंकणार हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. कारण अजूनही कल्याण किंग्स भरपूर मागे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 84 करायचे आहेत. 7 चेंडूत 84 होतील का? आणखीन एक फलंदाज बाद पुढे आले होते पाय. आता 6 चेंडू शिल्लक आहे, 84 होतील का प्रश्न आहे. चार चेंडूत 92 आणि सुजैन मोहम्मद या गोलंदाजाने पंचांच्या विरुद्ध रोष प्रकट करताना वाईट चेंडू फेकले, नो चेंडू फेकले आणि 4 चेंडूत 92 धावा झाल्या. सुजैन मोहम्मदवरती बॅन लावण्यात आलं नंतर आणि बॅन लावण्यासारखंच त्याचं काम होतं. 4 चेंडूत 92 धावा म्हणजे झालं काय? हा चेंडू आत आलाय आणखीन एक. काय किपिंग करतायत बघा हर्षल सर मागे, जबरदस्त किपिंग. मला वाटतं त्यांचे आयडल महेंद्रसिंग धोनी असावे. आणि बघा खूप चांगली किपिंग, गुड किपिंग. बराचसा वेळ खर्च झाला, पण असायला पाहिजे, कोणीतरी असायला पाहिजे. जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका घेणारही पाहिजेत. आणि मीर सरांनी खूप चांगली कॉमेंट्री केली इंग्रजीमध्ये. हो, लाफ्ट केलाय, झेल होईल का? रवी सर खूप मागे आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलत आहे तोपर्यंत 1 धाव. आणि या षटकातील किती चेंडू शिल्लक आहेत आम्हाला आमचे स्कोरर सांगतील. स्कोरर आहेत अभिषेक. तर 22 धावा झाल्या, 3 चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच इथून 3 चेंडू फेकावे लागतील पूर्ण. विदर्भने सामना जिंकलेला आहे. हा चेंडू देखील मागे जाईल. आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत आणि यानंतर तयार राहायचे कल्याण किंग्स वर्सेस ठाणे टायगर्स अशी मॅच असणार आहे. मागे गेला चेंडू, पण चेंडूने थोडीशी दिशा बदलली. जेव्हा बॅटची एज लागते ना, चेंडू हवेत भवऱ्यासारखा गरगर फिरतो आणि खाली पडला की तो अचानक दिशा बदलतो. त्यामुळे अशा प्रकारे थोडीशी हुलकावणी दिली, फारसा फरक झाला पडला नाही. हा चेंडू आत येतोय, यावेळेस हा डॉट बॉल. आणि अशा प्रकारे 1 चेंडू, षटक संपलेलं आहे, माफ करा संपलेलं आहे आणि सामना जिंकलेला आहे खूप मोठ्या फरकाने. किती रन्सने जिंकले आम्हाला अभिषेक सांगतील. 81